रितेश बाळकृष्ण कराड, संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट वर्धा, बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक. आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या युट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या लाईव्ह. बे पोटे यादे कचकचलाय. मागच्या वर्षी आता तलाठीचा बम घोळ चालू आहे. पोटे जिकडे तिकडे आंदोलन करून राहिले, तलाठीत घोळ झाला. ठीक आहे. एकाच टीसीएसच्या ठीक आहे कंपनीत नोकरीवर असणाऱ्या जो तिथं ठीक आहे इन्व्हिजिलेटर राहत होता पेपरच्या वेळेस, त्याचे 2 नातेवाईक लागले आणि सरकारने म्हणाले हे बंद ढोबळ एमपीएससीला द्या. तुम्ही 75,000 भरती काढली, आमच्याकडे आमची चांगली शेकून घेतली 900 रुपये फी घेऊन. आणि एमपीएससीने जर दिले असतात, एमपीएससीची हायएस्ट ओपन कॅटेगरीची फी आहे 365 रुपये आहे ना, आणि ओबीसी एससी एसटी साठी 265 आहे. मग आता एवढ्या कमी याच्यात ऑफलाईन परीक्षा घेता येते, तुम्ही काय नाही तिथं खड्ड्यात दसाने ऑनलाईन येऊन जाईल. आमचं म्हणणं आहे का या सर्व परीक्षा एमपीएससी द्यावा. एमपीएससी पारदर्शकता आहे, 1 रुपयाचा घोळ कुठं होत नाही, नॉर्मलायझेशन करायचं काम नाही, आणि सगळ्या मोठ्याच्या परीक्षा द्यावी एकाच दिवशी, आणि सगळ्या मोठ्याने एकच पेपर नाही. बरोबर आहे. मग सगळ्याची मागणी ही युनिव्हर्सल आहे. मग आता जर सरकारनं ऐकलं नाही तर सरकार टीसीएस आयबीपीएस पॅटर्न नुसार परीक्षा घेऊनच राहिलं चालू आहे. मागं 2023 मध्ये अनेक परीक्षा झाल्या आयबीपीएस टीसीएस पॅटर्न नुसार. आयबीपीएस टीसीएस या तरी थोड्याशा व्यवस्थित आहे. महाविकास आघाडीच्या काळात पुरा सत्यानाश होता. बोगस कंपनीने टेंडर दिले होते, साले सेंटर दुबईले भेटले, एका मोठ्या सेंटर चायनात भेटलं होतं. ते बंदीत बसलं का उडणार होतं त्याने हेलिकॉप्टरचे फॅन लावून. ठीक आहे. म्हणजे साले एवढे बयार होते ना पोट्याने सेंटर चायनाचं दे. ठीक आहे. मग आता हे आयबीपीएस टीसीएसने बोललं, पण हे एमपीएससी सारखा पॅटर्न किंवा पहिले काय आहे का तलाठीची परीक्षा जिल्हा निवड मंडळ पेपर घे. वर्धा जिल्ह्याच्या तलाठीचे यार आहे तर वर्धा कलेक्टर अध्यक्ष आहे आणि त्याच्या खालचे उपजिल्हाधिकारी त्याच्या बॉडीत राह, ते पेपर काढे आणि पेपर घे. आता त्याच्यात होतं का हे सगळे एमपीएससीचे विद्यार्थी नाही. ठीक आहे. कलेक्टर जर बाहेर राज्याचा असेल तर तो पेपरमध्ये इंटरफेअर नाही करे, डेप्टी कलेक्टर घेऊन पेपर काढे. ठीक आहे. आणि तो पेपर एकदम म्हणजे सिलेबसने पकडून राहील. आता आयबीपीएस टीसीएस पॅटर्न मध्ये परीक्षेचा ट्रेंड चालू केला तर याला घडांगतीचं मराठीचं नॉलेज नाही. जे एखाद्या चॅप्टरचं जे उदडे घेते तर पूर्ण उदडच घेते, शब्दाचं तर शब्दाचंच, नाम चॅप्टर तर नाम चॅप्टरवरच 6-7 प्रश्न विचारून टाकणं अकातल्यासारखे साले. ठीक आहे. मग काय होते त्याच्यात पोस्ट जाते बंद मराठी ग्रामर करून. तर वर्षभर जेवढ्या परीक्षा झाल्या, मग त्या आरोग्य भरतीच्या असो, त्या ITI इन्स्ट्रक्टरच्या असो, का त्या तिकडं ठीक आहे विद्युत विभागाच्या असो, का तिकडं तलाठीच्या असो, का तिकडं जिल्हा परिषदच्या ग्रामसेवकच्या भरतीच्या असो, का वर्ग 3 वर्ग 4च्या परीक्षा असो, ह्या सगळ्या जेवढ्या बी ऑनलाईन किंवा फॉरेनची परीक्षा असो, ऑनलाईन मध्ये झालेल्या सर्व परीक्षाचं अनालिसिस केलं आणि अनालिसिस करून आपण या सर्व सिलेबस काढला. मी जे शिकून राहिलो इथं ऑफलाईन बॅच मध्ये, तर तुम्हाला हे सगळं आता मराठी ग्रामरचे आपले टोटल किती चॅप्टर आहे? 29 चॅप्टर आहे. पण 29 चॅप्टर वर ऑनलाईन मध्ये प्रश्न येत नाही. बोटावर मोडण्यासारखे 8-9 चॅप्टर आहे मराठी ग्रामरचे, बस तेवढेच करायचे. पहिले बंद 2-3 वेळा रीड मारायचं, बस परीक्षेच्या अगोदर 3 मीटिंग, बस जेवढं सांगितलं मी इथं तेवढं करून जायचं. जीएस मध्ये ठराविक टॉपिक आहे, त्या ठराविक टॉपिकवरच त्यांनी प्रश्न विचारले आहे. फक्त जीएस मध्ये थोडासा पॅटर्न मूव्ह करते ते, बाकी काही मराठी इंग्लिश ग्रामर भेदं काही लेणं देणं नाही. त्याचे ठरलेले पॅटर्न आहे, त्या पॅटर्न मध्ये ते प्रश्न विचारतील. झालेल्या वर्षभराच्या सर्व परीक्षेचं अनालिसिस केल्यानुसार दिसून येते. म्हणून मग आपण एक सिलेबस डिस्क्राईब केला. ठीक आहे का, ह्या असा सिलेबस आहे एवढं वाचा. आणि येणाऱ्या 2024च्या सर्व आयबीपीएस टीसीएस पॅटर्न नुसार होणाऱ्या सरळ सेवेच्या भरतीसाठी आपण युट्यूबवर एक बॅच चालू करणार आहे फ्री ऑफ कॉस्ट. ठीक आहे. त्याच्यात आपल्या युट्यूब चॅनलवर राहील फिनिक्स अकॅडमी वर्धा, आणि एक फिनिक्स अकॅडमी वर्धा सरळ सेवा नावाचं युट्यूब चॅनल राहील. त्याच्यावर सर्व व्हिडिओ सिक्वेन्सली राहील. ठीक आहे. तर ते व्हिडिओ ठीक आहे त्याच पॅटर्न नुसार आलेल्या परीक्षेच्या पॅटर्न नुसार शिकवल्या जाईल. ठीक आहे. दुसरे टॉपिक शिकवल्या जाणार नाही. मी काय म्हणून राहिलो? ठीक आहे. आयोग मी म्हणून राहिलो का हे टीसीएस पॅटर्न कधी प्रश्नच विचारत नाही विशेषण या चॅप्टरवर, विशेषण शिकवल्या जाणार नाही. ठीक आहे. जर क्लासेसवर प्रश्नच विचारत नाही टीसीएस आयबीपीएस तर क्लासेस शिकवल्या जाणार नाही. जे परीक्षेत आतापर्यंत
ठीक आहे, केलेल्या अनालिसिस नुसार जो आपण सिलेबस काढला का हेच टॉपिक महत्वाचे आहे, तेच त्याच्यात शिकवलं जाईल. मी का म्हणलं समजलं का? म्हणजे हे एक फास्ट ट्रॅक बॅच आहे. 1-1.5 महिना केलं, ठीक आहे, 1-1.5 महिना केलं मोकळं. एवढा सिलेबस करा, तुम्ही काढू शकता. पण अभ्यास डिटेलच पाहिजे. एमपीएससीचा अभ्यास करत असताना सरळ सेवेचा फॉर्म भरला तर डायरेक्ट परीक्षेला जा, ठीक आहे. पण एमपीएससीचा अभ्यास केला आपला ऑलरेडी अभ्यास भास राहते, मग एवढ्याच टॉपिकवर फोकस करायचं. याचीच वारंवार परीक्षेच्या अगोदर 6-7 वेळा रिव्हिजन घोटाची आणि परीक्षेला जायचं. आणि गणिताची मॅथ रिझनिंग पाठ करत नसते. काही काही पोट्टे गणिताचे चॅप्टर सहित पेज नंबर सहित पाठ करते, ठीक आहे. मग ते त्याला विचारा गुणोत्तर प्रमाण 113 पेज नंबरवर अनिल अंकलगीच्या पुस्तकात 7व्या गणिताचं उत्तर दुसरं ऑप्शन आहे. अबे साल्या, ठीक आहे, तुले काही तिथं देणार नाही कंसात. हे अनिल अंकलगीच्या पुस्तकातलं 127व्या पेज नंबरवरचं 13वं गणित आहे, त्याचं उत्तर बरोबर लिहिजो, ठीक आहे. तर असं तर विचारणार नाही आहे. त्यानं 2 संख्या बदलवल्या, त्या गेम केला. काय काय मोठे संख्या सहित, ठीक आहे, गणित पाठ करते. गणित पाठ नसते करत, ठीक आहे. गणिताची प्रॅक्टिसच करावं लागते, दुसरा काही इलाज नाही. आणि ऑनलाईनवर गणित सॉल्व्ह करणं ही कठीण पद्धत आहे, कारण कम्प्युटरवरचं पाहिजे आणि त्याच्यानंतर, ठीक आहे, खाली सोडवणे. म्हणून तुमचा एक व्हॉट्सअप ग्रुप नवीन तयार केला, टेलिग्राम ग्रुप फिनिक्स अकॅडमी वर्धा, ठीक आहे, 2023-24 बॅच ऑफलाईनची. त्याच्यात ऑनलाईन पेपर होईल आणि ऑनलाईन पेपर झाला का लगेच तुम्हाला म्हणलं स्कोर दाखवेल. ते आपण मागं घेतलं तर ते त्या दिवशी त्याची लिंक डिस्ट्रॉय झाली होती, म्हणजे आउटडेटेड झाली होती, म्हणून ते खुलत नव्हतं. आता एक दिवस आपण टेस्ट घेऊ तर लगेच तुमचा स्कोर माझ्या ईमेलवर दिसन, कोणाला किती मार्क आहे. म्हणजे इथंच तुम्हाला तुमची अवकात आणि लायकी दाखवता येईल. पण लायकी कळली म्हणजे इथं बेइज्जती झाल्याच्या नंतर, ठीक आहे, एखाद्याची इथं गर्लफ्रेंड असन, एखादीचा बॉयफ्रेंड असन, माय बाई आता निवाडपणे आले तर काहीच मार्क नाही पडत हो, ठीक आहे. इकडं तर मार्क दाखवते ग्रुप डिस्कशन मध्ये, आमका प्रश्न विचार, ढमका प्रश्न विचार, पुरी इज्जत आपण त्याची इथंच, ठीक आहे, इथंच क्लासरूमवर काढून टाकू. म्हणजे ते कमीत कमी इज्जतीनं तरी अभ्यास करा. म्हणून हे बॅच सर्व महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी खुली आहे. त्यानं फिनिक्स अकॅडमी वर्धा आणि फिनिक्स अकॅडमी वर्धा सरळ सेवा युट्यूब चॅनलने, ठीक आहे, सबस्क्राईब कर जा. ज्या ज्या पोराने हे करायचं आहे. आणि हे फास्ट ट्रॅक, याच्यानंतर हे फास्ट ट्रॅक बॅच आहे, हे 1.5 महिन्यात खतम होईल, ठीक आहे, 1.5 ते 2 महिन्यात खतम होईल. आणि त्याच्यानंतर मग लागेल तर डिटेल एक टॉपिक डिस्क्राईबली शिकवण्यात येईल. पण आता सध्या हे फास्ट ट्रॅक आहे, बस लिमिटेड तेवढाच पोर्शन, तेवढाच. मग आता येणाऱ्या ज्या 2 महिन्यातल्या परीक्षा आहे, ठीक आहे, त्याच्यासाठी या. आणि तुम्हाला जेव्हा परीक्षा राहील त्याच्या अगोदर 1 महिना हेच व्हिडिओ पाहायचे आणि एवढंच घुटून जायचं, ठीक आहे. याच्यात थोडेफार बदल झाले तर खूप बदल होणार नाही, थोडासा बदल होईल, त्याच्यापेक्षा वेगळ्या काही बदल होणार नाही. बस तेवढा ट्रेंड बदलला तर मी पुन्हा एक व्हिडिओ घेईन ट्रेंड बदलल्याच्या नंतर. ट्रेंड बदलला तर वेळ खाली येते. पण एमपीएससी दरवर्षी थोडा ट्रेंड बदलत असते. एमपीएससीचा पॅटर्न वेगळा आहे आणि आयबीपीएस टीशर्टचा पॅटर्न वेगळा आहे, ठीक आहे. काही परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग आहे तर काही परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. जिथं निगेटिव्ह मार्किंग नसते तिथं 100 हक्कावून यायचे, नाही येत असेल तर आता कोण पदा करायचं तरी हक्कावून यायचं, सुस्ती करायची नाही. पण निगेटिव्ह मार्किंग आहे तर 85-87 अटेम्प्ट मारून याचेच, त्याच्यापेक्षा कमी अटेम्प्ट मारायचे नाही. 1/4 निगेटिव्ह असेल तर, समजलं का? म्हणून बरोबर पहा, बरोबर जमवा. पण फिनिक्स अकॅडमी वर्धा या युट्यूब चॅनलवर आणि ॲप्सवर, ठीक आहे, आणि फिनिक्स अकॅडमी वर्धा सरळ सेवा नावाचं नवीन युट्यूब चॅनल राहील. त्याच्यावर आयबीपीएस टीशर्ट पॅटर्न नुसार 2024च्या सरळ सेवेच्या सर्व परीक्षांसाठी फ्री बॅच राहील, ठीक आहे. आणि ही बॅच, ठीक आहे, आता येणाऱ्या, ठीक आहे, येणाऱ्या आजची तारीख किती आहे? 17, ठीक आहे. तर ही उद्यापासून, ठीक आहे, युट्यूब चॅनलवर बॅच चालू होईल, ठीक आहे. उद्यापासून म्हणजे 18 जानेवारी 2024 पासून चालू होईल. तर 2 महिने चालू, ठीक आहे. तर आता कंबाईन आहे आणि ज्यांना आता सरळ सेवेच्या परीक्षेचा फॉर्म भरलाय, आता याची परीक्षा आहे आपली दारूबंदीवाल्याची, उत्पादन शुल्कवाल्याची झाली का? चालू आहे ना? झाली. हा, त्याच्यानंतर आता पुन्हा 2 याड आहे ना, कोणत्या आहे? हा, न्यायालयाची याड आहे, ठीक आहे. तर त्या सगळ्या परीक्षा ऑनलाईन होणार आहे. का होणार आहे?
ऑनलाईन परीक्षेला म्हणते सीबीटी एक्झाम. काय म्हणते? सीबीटी. ठीक आहे. तर कम्प्युटर बेस्ड टेस्ट. ठीक आहे. कम्प्युटर बेस्ड टेस्ट म्हणजे कम्प्युटरवर जाणे आणि ऑनलाईन रित्या परीक्षा देणे. दॅट इज कॉल्ड सीबीटी एक्झाम. ठीक आहे. आणि एमसीक्यू एक्झाम असते. एमसीक्यू म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन, म्हणजे एक प्रश्न 4 ऑप्शन, अशा पद्धतीची परीक्षा राहते. ठीक आहे. आणि मग विषय असा आहे का सगळ्या या दोन्ही कंपन्या 900 रुपये आपल्याकडून घेते. मी याचा विरोध करतो. 900 रुपये आमच्या पुऱ्यापासून नाही, कारण एक पोरगा 4-4, 5-5 परीक्षेसाठी इलिजिबल आहे. आमच्या पोट्ट्यानं 10,000, 20,000, 30,000 30 फॉर्म भरले पोट्ट्यानं. 30,000 रुपये पोट्ट्याचे कुठे गेले? परीक्षेत गेले, चुराडा झाले. आणि त्याच्यात जर असा घोटाळा होत असाल तर आम्ही परीक्षा घेणाऱ्याने पॅन्ट काढून उड्या खोपानं पण नाहू. सरकारले आम्ही नागोय करून पाठवू जर सरकार अवकातीत राहत नसन तर. म्हणून पोट्ट्याच्या अंगावर येऊ नका. पोट्टे एवढे खतरनाक आहे का तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट भरतीचा GR का घ्या लागला, मागं घ्या लागला. तर हे जर धावले कोळीत घेऊन तर कोलताचा चटका कुठं देईन हे सांगता येत नाही. म्हणून सरकारनं अवकातीत राहावं. ठीक आहे. मग आता लक्ष द्या रे, सरळ सेवा भरतीचा जो अभ्यासक्रम आहे TCS IBPS पॅटर्न नुसार, त्याच्यात मराठी ग्रामर आहे, इंग्लिश ग्रामर आहे, गणित बुद्धिमत्ता आहे आणि सामान्य अध्ययन आहे. फक्त ज्या टेक्निकल परीक्षा असतात, टेक्निकल म्हणजे विद्युत अभियंता आहे. ठीक आहे. त्याची परीक्षा आहे तर हे 120 मार्काचं राहील, त्याचं 80 मार्काचं राहते. PWDचा इंजिनियर आहे, हे 120 मार्काचं राहील. ठीक आहे. 30 आणि 80 मार्काचं काय राहील? त्याचं टेक्निकल पोर्शन राहील. समजलं का? जसं वनरक्षकाचा पेपर होता 120 मार्काचा पेपर, 80 मार्काचं फिजिकल, असं होतं ना. ठीक आहे. 200 मार्क. मग ज्या परीक्षेले जे आहे, मग आता ज्याला फिजिकलची गरज नाही आहे, टेक्निकल एक्झाम आहे, हे 120चं राहते. करायचे 120चं. मग आता सामान्य अध्ययन 30 गुण, हे 30 गुण, हे 30 गुण, हे 30 गुण. का तलाठीचा पेपर 100 मार्काचा होता त्याने. ठीक आहे. मग त्याने 25 क्वेश्चन मराठी, 25 क्वेश्चन इंग्लिश, 25 क्वेश्चन मॅथ रिजनिंग आणि 25 क्वेश्चन म्हणजे ते रेशो मध्ये बदलते कमी जास्त, पण सिलेबस हा युनिव्हर्सल आहे. महाराष्ट्र शासनाची कोणती परीक्षा द्या, मराठी ग्रामर तुमचा पिछा सोडणार नाही, इंग्लिश ग्रामर तुमचा पिछा सोडणार नाही, मॅथ रिजनिंग पिछा सोडणार नाही. आणि जीएस मध्ये भूगोल म्हणलं का भूगोल येईनच. भारताचा भूगोल, महाराष्ट्राचा भूगोल, जगाचा भूगोल, इतिहास, पॉलिटी, विज्ञान, इकॉनॉमिक्स मध्ये मोजके टॉपिक आहे. पंचवार्षिक योजना आणि बँकाचे मुख्यालय, याच्यावर तर ते काही विचारत नाही. पण ते अगाऊचं वाचायचंच नाही. बंद का करत आहे रे? तलाठी करत आहे काय? TCS पॅटर्न हो का वाचणार? इकॉनॉमिक्स का वाचणार? रंजन करणे वाच बंद घेऊ राहा बोकांनी बसून. ठीक आहे. तर आता बंद इकॉनॉमिक ते गरज नाही. तू सरळ सेवा करत आहे, जेवढं सिलेबस आहे तेवढं कर. ठीक आहे. वारंवार रिव्हिजन कर, कारण रिव्हिजनला 2 मार्क वाढत. तू एवढं मोठं पुस्तक वाचशील आणि सिलेबस पॅटर्न पाहिला एवढं सांग. तर सिलेबस वेळ महत्वाचा आहे. पण MPSC करायचं आहे तर MPSC एकनाथ पाटलाचा ठोकळा वाचून MPSC पास होत नाही. मी पहिले सांगून राहिलो. MPSCचा एकनाथ पाटलाचा ठोकळा रिव्हिजनने तुम्ही वापरू शकता, पण तुम्हाला जेव्हा परीक्षा नसते तेव्हा रेफरन्स पुस्तकं एक वेळा 2-2 वेळा कमीत कमी रीड व्हायला पाहिजे. हायलाइट पोर्शन करून ठेवायला पाहिजे का पुन्हा वाचताना त्याच्या रिव्हिजन मार्क आली पाहिजे. म्हणून हे मॅथ रिजनिंग सामान्य अध्ययन म्हणजे जीके. ठीक आहे. म्हणजे जीके म्हणजे जनरल नॉलेज नाही. ठीक आहे. त्याला GS म्हणते, जनरल स्टडीज. सामान्य अध्ययन म्हणजे जनरल स्टडीज. ठीक आहे. पण जनरल स्टडीज मध्ये सगळेच विषय आले. भूगोल आला, इतिहास आला, पॉलिटी आलं, ग्राम प्रशासन आलं, करंट आलं, विज्ञान आलं, इकॉनॉमिक्स आलं. दीज आर ऑल सब्जेक्ट स्टडीड इन सामान्य अध्ययन, दॅट इज कॉल्ड जनरल स्टडीज. मग मला इंग्लिश वर बरं. तर मराठी, इंग्रजी आणि मॅथ बस एवढंच करायचं, बाकी काय नाही करायचं. आता मराठीत काय विचारतो लक्ष द्या. हे याचा फोटो काढून घ्या, पहिले पाहून घ्या, फोटो काढायचे सोडलं होतं तुम्ही. ठीक आहे. पहिले समजून घ्या. लक्ष द्या. सर्वात जास्त प्रश्न विचारते समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द. अनल म्हणजे अग्नी, अनल म्हणजे विस्तू, अनल म्हणजे पावक. ठीक आहे. विस्तू किंवा अग्नीचे समानार्थी शब्द. जल म्हणजे जीवन, जल म्हणजे उदक, जल म्हणजे फळ, जल म्हणजे नीर. ठीक आहे. पाणी म्हणजे पाणी, पाणी म्हणजे जीवन, जीवन म्हणजे पाणी, पाणी म्हणजे पाणी. पण समानार्थी शब्द विचारते
विरुद्धार्थी शब्द विचारते. मग वाक्यातला कर्ता आहे का शिकलो का आपण? आता छोटं शिकलो का क्रियापद चॅप्टर मध्ये? ठीक आहे. मग काय करायचं? कर्ता कसा ओळखायचा? क्रियापदाच्या मूळ शब्दाला नारा प्रत्यय लावून कोण आणि काय न काय विचारायचा प्रश्न. काय म्हणते? हा, क्रिया कोणावर होत आहे? कर्म. सचिन क्रिकेट खेळतो. खेळणारा कोण? सचिन. कर्ता काय खेळतो? क्रिकेट. काय? कर्म. ठीक आहे. मग कर्ता का पांचट प्रश्न केले खबर भिकारी प्रश्न म्हणजे एमपीएससी जागा फायदा PSIचा पेपर मेनचा कसा आहे ते हे पाहणार का कंपनीचा आवडून त्यांना ते ठरलं. ठीक आहे. मग समानार्थी विरुद्धार्थी शब्द वाक्यातला कर्ता कसा ओळखावा? कर्म कसं ओळखायचं? वाक्यातलं क्रियापद क्रियापदाच्या मूळ शब्दाला अरे काय म्हणते छोटं धातू आणि क्रियापद म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द. मग त्याच्यानंतर वचन. वचनाचे किती प्रकार? 3 साले लाटासमान 2 एक वचन हा काहीच नाही. एक लावा अनेक लावा भेटलं. एक कुत्रा अनेक कुत्रे आमच्या वर्गात अजिबात नाही. ठीक आहे. अरे नाही बरोबर म्हणलं ना काय तुम्ही? एक कुत्रा याचं अनेक वचन कुत्रे. एक गाव अनेक गावे. एक मंदिर अनेक मंदिरे. अनेक मंदिर का एक मंदिर? हा अनेक मंदिरे. एक मंदिर अनेक मंदिरे. एक गाव अनेक. एक शहर अनेक शहर. काहीच नाही. नामाच्या समोर अनेक लावा अनेक वचन. एक लावा एक वचन. जे बरं वाटलं ते आप करायचं. ठीक आहे. मग एक मुलगा आणि अनेक मुली. मुली काय झालं? अनेक वचन झालं. वचन लिंग. ठीक आहे. अरे काय छटाक चॅप्टर आहे. नामाशी संबंधित लिंग ओळखायचं. लिंगाचे 3 प्रकार पुलिंगी स्त्रीलिंगी आणि ठीक आहे शाहरुख दे 10 के दे क्या तेरा कोई लिंगाचे प्रकार किती? पुलिंगी स्त्रीलिंगी आणि ओळखायचे आहेत. काहीच नाही. काय हे पुस्तकाच्या डेफिनेशन नुसार जायचं मी सांगितलं. कसं ओळखायचं? तर तो ते लावायचं. बरं वाटलं हक करा. आता हे कोणाही नामाचं लिंग विचारते ते म्हणून वरण या नामाचं लिंग सांगा. तर तो वरण म्हणता का? तो वरण वाढ ते याच्या समोर ते लावल्यावर बरं वाटते ते वरण. तर वर्णाचं लिंग काय झालं? नपुंसक. भात या शब्दाचं लिंग विचारा. तू म्हणता का ती भात बरं वाटते का? म्हणते तो. मग पोट्याने म्हणते तो. पोटकीली म्हणते ती. हे पुलिंगी स्त्रीलिंगी आणि ते नपुंसक लिंगी. मग भाकरचं लिंग ती भाकर. मग भाकर झाली स्त्रीलिंगी. भात झाला पुलिंगी. वरण झालं आणि तिने मग आपण काला करून खातो. ठीक आहे. बरोबर आहे ना? हे घर ते घर नपुंसक लिंगी. वाडा तो वाडा म्हणता का? ते वाडा तो वाडा पुलिंगी झाला. आणि इमारत ती इमारत काय झालं? स्त्रीलिंगी. जे लावल्यावर बरं वाटते. ठीक आहे. ते पैकी जे लावल्यावर बरं वाटते तो लावल्यावर बरं वाटते पुलिंगी. ती लावल्यावर बरं वाटते स्त्रीलिंगी. ती लावल्यावर बरं वाटते स्त्रीलिंगी. मोठं काम झालं. लिंग खतम. ठीक आहे. मग लिंगानुसार बदलणारे. ठीक आहे. वचनानुसार बदलणारे सर्वनाम. ठीक आहे. हे सगळं पाहिलं. ते सगळेच पाठ करायचं त्याच्यात मी शिकवलं आहे सगळं. मग त्याच्यानंतर समास. ठीक आहे. आपण पाहिले का? समास पाहिले का? चोरतो. समासाची डिलिव्हरी सामासिक शब्दात अव्ययीभाव समास शिकलो का? दुसरा तत्पुरुषी समास, द्वंद्व समास, बहुब्रीहि अव्ययीभाव समासात 3 सबप्रकार.
ठीक आहे. संस्कृत उपसर्ग साधित, फारसी उपसर्ग साधित, विभक्ती वाले अव्ययभाव समासाचे 7 प्रकार. आठवते का? हाणू फेरकाळा. मग प्रयोग, प्रयोग तत्पुरुष समासाचे 7 प्रकार, द्वंद्व समासाचे 3 प्रकार, इतरेतर द्वंद्व, समाहार द्वंद्व, वैकल्पिक द्वंद्व. आठवते का? बहुब्रीहीचे 4 प्रकार माहित आहे का? मग हे प्रयोग कोणतं वाक्य कोणत्या प्रयोगाचं आहे, कोणता शब्द विचारून आणलेले. ठीक आहे. हे समासात. आणि प्रयोगाचे 3 मुख्य प्रकार पाहिले का? कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, सगळे शिकवलं आहे. हे बरोबर जमवाचं. प्रयोग, त्याच्यानंतर वाक्याचे प्रकार. वाक्याचे प्रकार शिकलो आपण. केवळ वाक्य, मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य शिकलो का? पुन्हा पाहिले होकारार्थी, नकारार्थी, प्रश्नार्थी, विधानार्थी, मुद्गारार्थी. पाहिले का? These are all sentence include in the वाक्याचे प्रकार. ठीक आहे. ते सर्व विचारांना. मग त्याच्यानंतर शुद्ध लेखन आणि त्याचे नियम. मग मी म्हणलं का आमच्या पोट्याने लिह तुझ्या आवडता पक्षी कोंबडी. मग तो निबंध लिहिते. मी काल गावाला गेलो, चादल्या तुझ्या मी चुकला. शुद्ध लेखन तुला लिहिता येत. स्त्री शब्द लिहि म्हणलं ते डुकरे स्त्री असं लिहिते. स्त्री चुकला, स्त्री लिहायचा आहे असं लिहि. एकटा शब्द कार्याचा दीर्घ. त्याने विचारते सूर्य शब्द लिहित, हे चोट्टे सूर्य असं लिहिते. चुकला तो सूर्य. सूर्याचा वेदांती उकार कसा पाहिजे हे तुला सूर्य ह्या करे ह्या चूक. भूगोल लिहि म्हणलं हे डुकरे भूगोल असे असं लिहिते. चुकला भूगोल, बसला मुगाल. ठीक आहे. असा भूगोल याने म्हणते शुद्ध लेखन. अशुद्ध आणि शुद्ध शब्द ओळखा. ओळखा म्हणजे निलिमा कोणती तुमची वाली होईल. तर ह्या चोट्याने निलिमा लिहिता येत नाही. बोलावी लागेल तर याचीच गलती नसली तर त्याने निलिमा स्पेलिंग माहित नाही राहत. हे आयोग म्हणते याच्यातली कोणती निलिमा तुमची सांगा. पहिली निलिमा होय का? दुसरी निलिमा होय? ठीक आहे का? तिसरी होय? तिसरं ऑप्शन निलिमा. निलिमा. ठीक आहे. पाहिजे कोणती निलिमाने माहित नाही राहत माझ्या स्पेलिंग काय. तर निलिमा नुसती गोल फिरत राहते माझ्या बोलताल. ठीक आहे. मग याच्यातली कोणती निलिमा तुमची विनंती होय का? एकदा आयोगाने विचारलं प्रीती, शुद्ध प्रीती शब्द सांगा. याचीच प्रीती नाही माहिती, दुसऱ्यासोबत गेली प्रीती. ठीक आहे. सब सत्यानाश. सूर्य नाही, मूल्य नाही लिहितायत, सहाय्यक शब्द नाही लिहितायत, तज्ञ शब्द नाही लिहितायत. असे साधे साधे शब्द विचारते आणि आपला डोंगा डुबवते. परीक्षा शब्द नाही लिहितायत. मग हे एकटा शब्दाला असा लिहायचा दीर्घ. मग मी असा लिहिते. तू असा, तू चूक. तू कसा पाहिजे असा दीर्घ उच्चार. एकट्या अक्षराचा उच्चार काय तो दीर्घ. स्त्री एकटा असं लिहा, पण स्त्रिया लिहायचा आहे असं लिहा. बी लिहायचा आहे तर बी असं लिहिल्या जात नाही, बी असं लिहिलं जाते. बी आणि बियाणे लिहायचा आहे तर बियाणे असं लिहिलं जाते. समजलं का? असा फरक आहे. हे सगळे शिकवले. याने म्हणते शुद्ध लेखनाचे नियम. ते सगळे नियम आपण पाहिले पहिल्या चॅप्टर मध्ये पाहिले ना. मग ते सगळं शुद्ध लेखनाचे नियम काय व कायाचे प्रकार. मग कायाचे प्रकार पाहिले. वर्तमान काय, भूत काय, भविष्य काय पाहिले का? मग त्याच्यात प्रत्येकाचे 4 प्रकार. साधा वर्तमान, साधा भूत, साधा भविष्य. चालू वर्तमान, चालू भूत, चालू भविष्य. पूर्ण वर्तमान, पूर्ण भूत, पूर्ण भविष्य. रीती वर्तमान, रीती भूत, रीती भविष्य. ओळखाचं कसं सांगितलं नाही. ओळखाचं कसं सांगितलं नाही. सांगितलं का नाही? मग हे जेव्हा क्रियापदावरून काळाचा बोध होत नाही तेव्हा त्याच्या अर्थावरून त्याचे 4 प्रकार पडतात. स्वार्थी, आज्ञार्थी, विध्वर्ती. हे सगळे झालं मग त्याच्यात काय व कायाच्या प्रकारात सगळे करून जायचं ते. ठीक आहे. पण हे विचारण कवी आणि त्यांचे टोपण नाव आता नवीन पुस्तकाच्या मागे दिले आहे. ठीक आहे. ते पाहून घ्यायचे. त्याच्यातलं परीक्षेत प्रश्न विचारण मराठी ग्रामरच्या नवीन पुस्तकात. कवी व कवीचे टोपण नावे. अलंकार. अलंकार पुण्य पवित्र तेथे ज्ञान तो ज्ञान राजा सुखात. ठीक आहे. मग अलंकार. अलंकार शिकलो
आता शिकलो का शब्द अलंकार आणि अर्थ अलंकार. शब्द अलंकाराचे किती 3 प्रकार आणि तिकडे पाहिले 20-21 प्रकार कायचे अर्थ अलंकाराचे. पाहिले का डुकरे उत्प्रेक्षा आठवते का. हा समीक्षा नाही नाही तर कळला उत्प्रेक्षाची समीक्षा सांगतो तुम्हाला. मग तुमची समीक्षा मी करीन ठीक आहे. एकही परीक्षा पास नाही. मग आता इथं लक्ष द्या शब्दसिद्धी शिकलो का. हा एखादा शब्द मराठीमध्ये कसा तयार होतो याने म्हणते शब्द सिद्धी. मग आता लक्ष द्या शब्दसिद्धी पण याच्यात पाहिजे कुठे आठवते का तुम्हाला काय पाहिलं सिद्ध आणि साधित शिकलो का. मग सिद्ध आणि साधितचे किती प्रकार. सिद्ध शब्दाचे चोटे तत्सम तद्भव हा हे का आठवलं सर ते आठवलं आता आठवलं तुम्ही सांगितलं का. मराठीतून संस्कृत मध्ये जशान तशा आलेल्या शब्दांना काय म्हणतात तत्सम. मग दूध आला तत्सम दूध आला तद्भव. कर्ण तत्सम कान आला तद्भव. संस्कृत मधल्या शब्दाचा मराठी समानार्थी अर्थाचा शब्द म्हणजे तद्भव शब्द. संस्कृत मधून जशान तसा आला तत्सम ठीक आहे. मग अस्थिरोग तज्ञ म्हणते का लोक हाडाचा रोग तज्ञ नाही अस्थिरोग तज्ञ. अस्थि आला तत्सम हाड आला तद्भव. नेत्र काय म्हणलं नेत्र आलं आणि डोळा आला तद्भव ठीक आहे. मग शिकलो का हे. मग तिकडे पाहिलं उपसर्ग साधित प्रत्यय साधित कोणाच्याही मागे लागा साधे कोणाच्याही मागे लागा प्रत्यय आणि कोणाच्याही समोरून लागा का हा उपसर्ग त्याने काय म्हणते आम्ही काय म्हणते हे लक्ष द्या रे. लफडे ओरिजिनल शब्द आहे लफडे त्याच्या मागे लागलं गिरी मागे लागलं ठीक आहे अजित ठीक आहे लफडे गिरी ठीक आहे. मग आता लक्ष द्या लफडेगिरी ठीक आहे. तर का लागला गिरी माग लागला गांधीगिरी भाऊगिरी दादा माग लागते या कोण गिरी ठीक आहे. म्हणून हे माग लागला त्याने म्हणते प्रत्यय साधित. ह्या शब्द काय झाला हा. मग एक शब्द आहे ठीक आहे आपुल अधिक की काय झालं आपुलकी माणूस अधिक की माणूस कुठे लागत आहे माग लागत आहे याने म्हणते मरण शब्द ओरिजिनल मरण त्याच्यासमोर काय लागलं का लागलं मरण या शब्दासमोर याने म्हणते उपसर्ग. मग हे शब्दसिद्धीचे प्रकार आहे. उपसर्ग साधित प्रत्यय साधित सामासिक ठीक आहे. त्याच्यानंतर अभ्यस्त पूर्णाभ्यस्त शिकलो का अंशाभ्यस्त अनुकरण वाचक तत्सम तद्भव देशी म्हणजे पिवर मोहाचा माल. पाहिले का हे सगळे करायचे एवढे करायचं विराम चिन्हे हे दाबले आपण कोणाचे आणि इंग्रज जायचे दाबले आपण ठीक आहे का फुल स्टॉप स्वल्पविराम प्रश्नांतर चिन्ह उद्गारवाचक कुठं गेली होती तू उद्गारवाचक ठीक आहे. सिंगल इन्व्हर्टेड कॉमा डबल इन्व्हर्टेड कॉमा कोणाचे दाबले इंग्रजांचे विरामचिन्ह दाबले नाही तर मराठी भाषेत कुठेही विरामचिन्हे वापरण्यात येत नव्हती. देवनागरी लिपीत कुठं नाही दाबली धरून ते विचारते बरोबर पाहिजे केव्हा कावा वापर सगळं शिकवलाय. मग उद्यानी अवघे पाहिजे का इंग्लिश मध्ये पाहिल्यात इंजेक्शन उद्यानी अवघे. मग पाहिले याचे 2 प्रकार गुणत्व सूचक आणि पहिल्याचे ठीक आहे. मग प्रधान सूचकचे 4 समुच्चय बोधक न्यूनत्व बोधक विकल्प बोधक परिणाम बोधक. गुणत्व सूचकचे 4 प्रकार पहिला स्वरूप बोधक कारण बोधक उद्देश बोधक आणि संकेत बोधक. पाहिजे का त्याचे बंधू काय आहे 2 शब्द किंवा 2 वाक्य ज्याही शब्दांना जोडल्या जाते. मी आणि माझी बायको लग्नाला जाणार आहे काय बोललो काल आभार खूप आले
पण पाऊस आला नाही. काय बोललो पण काय बोललो माझी एमपीएससी मध्ये निवड झाली म्हणून तिने मला लग्नाला होकार दिला. माझी एमपीएससी मध्ये निवड झाली एक वाक्य, तिने लग्नाला होकार दिला दुसरं. काय बोललो मग हे उदाहरणे अनेक शब्दासाठी एक शब्द, अनेक शब्दासाठी एक शब्द म्हणजे अनेक एकाच वेळी अनेक गोष्टीवर लक्ष केंद्रित करणारा अष्टावधानी. ठीक आहे का म्हणते अष्टावधानी. ठीक आहे मग हे लक्ष द्या, एकाच आईच्या पोटून जन्मणारे सहोदर. का म्हणते सहोदर. मग याले म्हणते अनेक शब्दासाठी एक शब्द. नेहमी सत्याचा आग्रह धरणारा सत्याग्रही. समजलं का? पण याने म्हणते अनेक शब्द दिवस दिला आपल्या पुस्तकात वाचून घ्यावा. अनेक शब्दासाठी मनी व वाक्य प्रचार. मग मनी आहे. ठीक आहे मनी आहे काकापुरता मामा. काम असलं का बस. ठीक आहे लाडाई उडाई लावायची. काम झाली का तू कुठं मी कुठं. ठीक आहे पैसाला पाने किनच. मग मनीचा अर्थ विचारते पैसाला पाने किनच. मग सर्वत्र सारखी परिस्थिती. याची मग समानार्थी अर्थाची मग सांगा म्हणते घरोघरी मातीच्या चुली. सर्वत्र सारखी परिस्थिती. हे बी विचारते वाक्प्रचार. ठीक आहे हातावर तुरी ठेवणे या वाक्यप्रचाराचा अर्थ विचारते. तर मग त्याचा वाक्यात उठलो. ठीक आहे मग ठीक आहे आग्र्याच्या लाल किल्ल्यावरून शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या हातात तुरी ठेवून पलायन केले. ठीक आहे मग काय दिली तुरी ठेवणे म्हणजे. ठीक आहे त्याने चाट मारली. चाट मारली. मग उतारा. उतारा म्हणजे पॅरेग्राफवर आधारित प्रश्न. कादंबरी व त्याचे लेख असे कमी टोपणनाव कादंबरी लेखन सारखंच आहे. आणि विशेषण. ठीक आहे नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द. भोकणा लंगडी करा मास्तरचे उभे केस कावळी उभे करा मास्तर उभे काय विशेषण. काय विशेषण. डोंगराळ आणि पिकला रम्या. ठीक आहे ते एवढे मराठीचे बस एवढे करा परीक्षेच्या अगोदर आणि जा. 25 पैकी 22 घ्या मोकळे व्हा. 22-23 ओके काम. मग बाकीचे जे चॅप्टर आहे ठीक आहे ते फक्त सुरुवातीला 2-4 वेळा वाचायचे. बाकी परीक्षेच्या अगोदर हेच रिपीट मारायचे. हे पूर्ण अनालिसिस करून काढलेले सब मटेरियल आहे. चमन पाहून घ्या. एक लाईन मधून फोटो मारून घ्या. ठीक आहे का मारून घ्या. हा मारली का ओके चलो. ठीक आहे मग त्याच्यानंतर इंग्लिश. इंग्लिशचं काय विचारते पहा. क्वेश्चन टॅग आवडीचा टॉपिक आहे. एमपीएससी आहे आणि विशेष आहे क्वेश्चन टॅग. क्वेश्चन टॅग पॉझिटिव्ह वाक्याचा क्वेश्चन टॅग निगेटिव्ह वाक्याचा क्वेश्चन टॅग. हा आणि वाक्यामधलं काय घ्यायचं हेल्पिंग वर्ब त्याला नावाचा अपॉस्ट्रोफी एनपी सब्जेक्ट आणि प्रश्नार्थक चिन्ह. पाहिलं का आपण क्वेश्चन टॅग हा सगळे शिकवलं आहे आपल्या व्हिडिओमध्ये. कोण गेला क्वेश्चन टॅगच्या. ठीक आहे आणि ज्याने हे सगळं डिटेल पाहायचं आहे तर फिनिक्स अकॅडमी वर्धा ॲपवर सरळ सेवेचे कोर्सेस आहेत ते परचेस करा. ठीक आहे नाही ते फुकटची बॅच आहे हे करा. ठीक आहे मग स्पॉट द एरर. स्पॉट द एरर म्हणजे वाक्यामधली एरर शोधा. काय शोधा. पण एरर शोधायची आहे तर पाया पडून सांगतो एरर रेडीमेड शोधता येत नाही. जय रामजी की जय श्रीराम. ठीक आहे डायरेक्ट रेडीमेड एरर शोधता येत नाही. मराठी नाही मातृभाषा आहे का इंग्लिश तुमची एरर दिसाल नाही. 4 वाक्य वाचल्यावर एरर समजत नाही. एरर समजण्यासाठी बेसिक इंग्लिश ग्रामरचं नॉलेज असणं आवश्यक आहे. आणि जर तुला एरर शोधाच्या चालल्या तर बंद इंग्लिश ग्रामर करावं लागते. काहीच इलाज नाही. काहीच इलाज नाही. एरर तेव्हाच शोधता येईल जोपर्यंत तुम्हाला इंग्लिश ग्रामरचं बेसिक नॉलेज राहणार नाही. ठीक आहे बेसिक नॉलेज असेल तरच एरर भेटल नाही एररच नाही भेटत. नाही भेटत चॅलेंज आपलं डायरेक्ट रेडीमेड एरर. एक तर तुला बॅकग्राऊंड फुल इंग्लिश मधलं लागेल. सीबीएसईचा पॅटर्नचा लागेल तुला ते इंटरनॅशनल स्कूल मधला लागेल. आपण गावातून आलेलं खेड्यागावातून आपण लय श्रीमंत आहे कायच्या इंग्लिश मध्ये. एवढं श्रीमंत आहे भिकारी लागलेला आहे. ठीक आहे त्याच्यामुळे इथं एरर त्यालाच शोधता येते. लहान लहानच नियम राहते थोडंसं घेऊन करते. वाक्य प्रश्नार्थी देते प्रश्नार्थ चिन्हच खाऊन टाकते साले. इतके बदमाश आहे. समजलं का. वाक्य प्रश्नार्थ घेऊन सुरुवात करण वाक्याची शेवटी प्रश्नार्थ चिन्ह देईन चालले हे नंतर काही सब्जेक्ट हा हेल्पिंग वर्ब नाही घेणार. इथून घेऊन करते आपला ती.
पण याला तुम्हाला शोधता आले पाहिजे, त्यासाठी बेसिक इंग्लिश ग्रामर पाहिजे. आणि बेसिक इंग्लिश ग्रामरसाठी पूर्ण इंग्लिश ग्रामर करायला लागतं मग आपल्याला. म्हणून आपण काय केलं आहे, सरळ सेवेच्या पॅकेजमध्ये बंदच व्हिडिओ टाकले आहे. कारण एरर शोधताच येत नाही. एरर शोधासाठी बंद इंग्लिश ग्रामर करणं गरजेचं आहे. फिल इन द ब्लँक्स हे बी शोधायची आहे. तर हे बी फिल इन द ब्लँक भरासाठी व्हर्बच्या राहो का त्या प्रोनाउनच्या राहो का तिकडं रिलेटिव्ह प्रोनाउनच्या राहो का तिकडं, ठीक आहे. आपण जे आता चॅप्टर शिकत आहे सब्जेक्ट वन ऍग्रीगेट, ठीक आहे. तर हे जर तुम्हाला फिल इन द ब्लँक भरायचे आहे, याच्यासाठी बेसिक इंग्लिश ग्रामरचं काढायचे नॉलेज पाहिजे. म्हणजे इंग्लिश ग्रामर बंद करून आलं मग ठीक आहे. सिनोनिम्स आणि अँटोनिम्स, समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द इंग्लिश मधले म्हणून याने काहीच नाही करतायत. त्यासाठी एकच इलाज आहे, तो इंग्लिश चांगलं पाहिजे. कोणता शब्द विचारण हे सांगता येत नाही. तू वाचून गेला भरतेस ना आणि भरतेस तू तुझ्या उरावर बसलं. यासाठी म्हणून एक इलाज आहे का तू आतापर्यंत IBPS, TCS आणि MPSC ने विचारलेले शब्द करून जा, त्याच्यातला फसते. काय म्हणलं, त्याच्यातलं फसते. म्हणजे एवढं करू शकतो तू, एवढा इलाज सांगू शकतो. नाहीतर तुला वाचलेले शब्द येईनच याची काही गॅरंटी नाही. ते धर्म कोणता शब्द विचारत काय, विरुद्धार्थी समानार्थी शब्द आहे ते, ठीक आहे. मग सिनोनिम्स म्हणजे समानार्थी, अँटोनिम्स म्हणजे स्पेलिंग करेक्ट. स्पेलिंग करेक्शन साठी शब्द विचारते. खाली दिलेल्या शब्दापैकी कोणता पार्लमेंट शब्द योग्य आहे सांगा. पार्लिमेंट, पार्लामेंट, पार्लिमेंट, पार्लिमेंट, ठीक आहे. अशी स्पेलिंग देते. मग पार्लमेंटचं स्पेलिंग नाही आम्हाला मग कर्नलचं स्पेलिंग नाही येत. सांगा ते पार्लमेंटचं स्पेलिंग PARLA. इथं डबल एन नाही आहे. पार्लिमेंट बरोबर आहे, बरोबर आहे. मला विचारायचं नाही बुवा, आपलं इंग्लिश पहिलेच धिंगाण आहे. मी इंग्लिश मध्ये कुतून पास झालेला विद्यार्थी आहे. 10वीत 35, 12वीत कुतून 36. फक्त फर्स्ट इयरली मला 61 मार्क आहे. कदाचित त्याची बायको खुश असून पेपर सोडवलं ज्यानं माया चेक केला, ठीक आहे. म्हणून मला 10वीत 35 आहे, 12वीत कुठून 1 मार्क जास्त भेटला. हे तरी सोपं होतं का पॅरेग्राफ आणि पॅरेग्राफवर आधारित खालतं प्रश्न. पण मला 61 मार्क कुठं भेटले माहित आहे का, जिथं डायरेक्ट प्रश्न आहे आणि त्याचं एक्सप्लेनेशन लिहायला लागेल. डायरेक्ट प्रश्न आणि एक्सप्लेनेशन. म्हणजे माझं इंग्लिश कमी खतरनाक असं. मला किती मार्क भेटले सर, ठीक आहे. तर मला विचार आला का मी पासच कसं झालो, ठीक आहे. तर कदाचित होऊ शकते त्याने एखादी देवी गिवी पावली असेल तर असं आहे. हे लक्ष द्या. मग त्याच्यामुळे पार्लमेंट, कर्नल, कमिटी, कमिशन, ठीक आहे, असे कॉफी असे स्पेलिंग विचारते. खाली दिलेल्यापैकी कोणतं स्पेलिंग इनकरेक्ट आहे, कोणतं स्पेलिंग करेक्ट आहे. करेक्ट स्पेलिंगचा प्रश्न येते. त्याच्यानंतर मनी आणि वाक्प्रचार, ठीक आहे. ॲडॉम अँड फ्रेजेस याने म्हणते मनी आणि वाक्प्रचार. मग आता हे कधी कधी अर्थ विचारते, ठीक आहे. बोर्न विथ सिल्वर स्पून, चांदीचा चमचा घेऊन जन्माले येणे. याचा अर्थ काय होते तर नोबल घरात म्हणजे श्रीमंत घरात जन्माले येणे. आता चांदीचा चमचा सोन्याचा चमचा नाही तिथं छोटो. बोर्न विथ गोल्डन स्पून नाही, बोर्न विथ सिल्वर स्पून. चांदीचा चमचा घेऊन जन्माले येणे म्हणजे गर्भ श्रीमंत घरात जन्माले येणे. एव्हरी क्लाउड हॅज सिल्वर लाईनिंग, प्रत्येक ढगाला चंदेरी किनार असते. या म्हणीचा अर्थ विचारणे, ठीक आहे. तर असे प्रश्न परीक्षेत विचारते. यानेच म्हणते मनी आणि वाक्यप्रचार, फ्रेजेस. मग वन वर्ड सबस्टिट्यूशन, अनेक शब्दासाठी एक शब्द. मग नेहमीच आशावादी असणारा इंग्लिश मध्ये विचारते. हे मराठीत सांगून राहिलो तुम्ही त्याचं इंग्लिश मध्ये बरोबर पाहून घ्या. नेहमीच आशावादी असणारा, ठीक आहे. मग ऑप्शन असते, ऑप्शन असते पेसिमिस्ट, ऑप्टिमिस्ट, ओमनिपोटेंट असे खालते 4 ऑप्शन राहील, ठीक आहे. मग पेसिमिस्ट होते का ऑप्टिमिस्ट होते का ओमनिपोटेंट होते. हे सर्व शक्तिमान असा इंग्लिश मध्ये येते, ठीक आहे. हे सर्व शक्तिमान असा याच्यासाठी इंग्लिश मध्ये शब्द कोणता आहे, ठीक आहे. मग ओमनिपोटेंट ज्याने अनेक बायका आहे असा, ठीक आहे. हू
हॅव अनेक बायका. ठीक आहे, मग वी हॅव अनेक बायका. मग प्रश्न ऑप्शन राहते वी हॅव अनेक बायका. मग पॉलिगामी, मोनोगामी. ठीक आहे, आता पॉली म्हणजे एक आणि मोनो म्हणजे अनेक. मोनो म्हणजे एक आणि पॉली म्हणजे मग अनेक बायका असणारा पॉलिगामी. आणि ज्याने एकच आहे नगदी, ठीक आहे, तर त्याने म्हणायचं मोनोगामी. मग हे सर्व शक्तिमान असा तो ओमनी पोटे. ठीक आहे, मग हे लक्ष द्या, हे लक्ष द्या, हे ओमनी पोटे. ठीक आहे, तर ते पाहून घ्या. ठीक आहे, वन वर्ड सबस्टिट्यूशन, अनेक शब्दासाठी एक शब्द. बे इंग्लिश मधले विचारते, हे बरोबर पाहिजे. त्याच्यानंतर चेन द व्हॉइस. काय चेन द व्हॉइस? चेन द व्हॉइस वर प्रश्न येते, पाहिजे का चेन द व्हॉइस? सगळे डिटेल शिकवलं. आपल्या मोठ्याचं चेन द व्हॉइस चुकणार नाही, ऑल टाईप शिकवले. पॅराजंबल, पॅराजंबल म्हणजे एकाच वाक्याचे तुकडे तुकडे करून देते. पॅराजंबल म्हणजे काय? एकाच वाक्याचे तुकडे तुकडे आणि स्कॅटर्ड देते. पहिला तुकडा शेवटी, मधातला तुकडा पहिल्या क्रमांकावर. ठीक आहे, शेवटला तुकडा सगळ्यात पहिल्या क्रमांकावर, पहिला तुकडा शेवटल्या. आणि म्हणून हे जोडा आणि सिक्वेन्सने लावून कसे जोडता येईल सांगा. त्याने एबीसीडी देईल, मग कोणतं पॅटर्न जोडला तर ते वाक्य करेक्ट राहील. त्याला जंबल समजलं का मी काम राहिलो? एकच वाक्य आधी तुकड्या तुकड्यात आणि ते म्हणून कसं जोडायचं ते तुम्ही पहा आणि जोडून योग्य मिनिंगचं वाक्य बनवा. दॅट इज कॉल्ड पॅराजंबल. पॅराजंबल समजलं का? चेन द नॅरेशन, इंग्लिश मधल्या चुगल्या. इंग्लिश मध्ये चुगल्या करण्याचे प्रकार आहे. आजपर्यंत आमच्या मास्टरने सांगितलं नाही का इंग्लिश मधल्या चुगल्या करा कशा लागते. फक्त कोण सांगितलं चेन द नॅरेशन म्हणजे काय होते तर पंजाब महाराष्ट्रात करा. मास्टर सांगितलं इंग्लिश मधल्या चुगल्या म्हणजे चेन द नॅरेशन. मग आपण उदाहरण पाहिलं तर कोमल भाग्यश्रीले अशी म्हणे का म्हणे कोमल का म्हणे भाग्यश्रीले का म्हणे आयाम का म्हणे त्याच्यावर घे. ठीक आहे, का म्हणे भाग्यश्री कोमल भाग्यश्रीले आय एम गोइंग टू सिनेमा टुडे 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 विथ माय बॉयफ्रेंड. मी तिच्या बाजूलाच होतो, मी ऐकलं. ठीक आहे, आणि मग म्या इकडं पोट्टे लिहून सांगितलं. काय सांगितलं? ठीक आहे, हे काय सांगितलं? कोमल टोल्ड भाग्यश्री. ठीक आहे, दॅट कोमल टोल्ड भाग्यश्री दॅट शी वॉज गोइंग टू सिनेमा टुडे विथ हर बॉयफ्रेंड. ठीक आहे, ती तिच्या बॉयफ्रेंडला घेऊन जाणार आहे. तुले राहिलं असं चुकायला. ठीक आहे, मग तिनं तिच्यासोबत बोलली, तिनं डायरेक्ट तिने म्हणलं. ठीक आहे, झालं डायरेक्ट स्पीच. मी तिचं ऐकलं दुसऱ्यापाशी येऊन चुगल्या सांगितल्या, हे झालं इनडायरेक्ट स्पीच. दॅट इज कॉल्ड चुगल्या. चेन द नॅरेशन म्हणजे चुगल्या, खतरनाक चुगल्या शिकवल्या करायच्या, अशा कोणाला चुगल्या करता येणार नाही. मग पॅसेज पॅरेग्राफवरचे प्रश्न, त्याच्यानंतर पंक्च्युएट द सेंटेन्स, योग्य विराम चिन्हाचा वापर करा. मग हे लक्ष द्या, तुम्हाला वाक्य देईन म्हणान. हे लक्ष द्या, कोमल सेड टू. ठीक आहे का? भाग्यश्री. ठीक आहे, भाग्यश्री. ठीक आहे, कोमल सेड टू भाग्यश्री आय एम. ठीक आहे, गोइंग टू सिनेमा टुडे विथ माय बॉयफ्रेंड. मग आता लक्ष द्या, हे वाक्य देईन परीक्षेत. इथं कुठेही तुम्हाला विरामचिन्ह फिरामचिन्ह देणार कुठेही विरामचिन्ह देणार नाही. हे म्हणून योग्य विरामचिन्हाचा वापर करा म्हणून. आणि खाली दिलेल्यापैकी कोणतं वाक्य करेक्ट आहे म्हणून याचं वालं ते शोधा. कोमल सेड टू भाग्यश्री म्हणलं का इथं काही कॉमा स्वल्प विराम. ठीक आहे, मग त्याच्यानंतर तोंडातून निघालेलं वाक्य येत असते नेहमी डबल इन्व्हर्टेड कॉम्यात. आय एम गोइंग टू सिनेमा टुडे विथ माय बॉयफ्रेंड. वाक्य संपलं का फुल स्टॉप आणि मग डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट. याला म्हणते पंक्च्युएट द सेंटेन्स. दर परीक्षेत येते योग्य विराम चिन्हाचा वापर करा. ठीक आहे, मग
मग त्याच्यानंतर सेंटेन्स इम्प्रुव्हमेंट, काय ते सेंटेन्स इम्प्रुव्हमेंट करा. मग सेंटेन्स ठीक आहे त्याच्यात चुका दिलेल्या राहते, त्या चुका शोधून करेक्ट शब्द कोणते ते भरा, असे प्रश्न येते. तर हे 2-3 टॉपिक असे आहे का इथं तुम्हाला पूर्णच इंग्लिश ग्रामर. मग नाही तर हे 4 प्रश्न आले फिलिंग द ब्लँक स्पॉट वगैरे, तर तुम्हाला इंग्लिश ग्रामरचे प्रश्न ते येणार नाही, बाकीचे येऊ शकते. मग तर एवढं इंग्लिश ग्रामरवर येते, हे सर्वात महत्वाचं आहे. त्याच्यावर वारंवार आले आहे परीक्षेत प्रश्न आले, ठीक आहे. मग हे बरोबर करून बघा, पाहून घ्या, जमून घ्या, एक फोटो मारून घ्या कचकन. मारले, ठीक आहे, फोटो मारून घ्या. झालं, ओके, चलो जमन. आता त्याच्यानंतर भाऊ मॅथ रिझनिंग, ठीक आहे. मॅथ रिझनिंग मध्ये टक्केवारीवर सगळ्यात जास्त प्रश्न. त्याच्यावर टक्केवारी, पर्सेंटेज, ठीक आहे. नफा तोटा, नफा प्रॉफिट लॉस म्हणते आले. त्याच्यानंतर सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, ठीक आहे. कंपाऊंड इंटरेस्ट आणि इंटरेस्ट. त्याच्यानंतर व्याज, व्याज सरळ व्याज, सरासरी, ॲव्हरेज, ते सगळे पाहिले आपण. हे पहा, एका बोटीत 15 पोते बसले आहे, ठीक आहे. त्याचं सरासरी वजन एवढं आहे. मग मागून, ठीक आहे, त्याचा मास्तर बसला, त्याच्यामुळे सरासरी वजनात, ठीक आहे, अर्धा किलोने का झाली, भर पडली आहे का नाही. असे प्रश्न, सरासरी, सरळ रूप देणे, ठीक आहे. मग त्याच्यानंतर वयवारीवरचे आताच पाहिले सगळे टॉपिक आपण पाहिले ना. हे सर्व आपल्या फिनिक्स अकॅडमी वर्धा ॲप्सवर पूर्ण डिटेल दिले आहे. जर तुम्हाला हे आता शिकायचे आहे, हे फास्ट ट्रॅक मध्ये आपल्या फिनिक्स अकॅडमी वर्धा या चॅनलवर भेटल. आणि फिनिक्स अकॅडमी सरळ सेवा नावाचं नवीन ॲप यूट्यूब चॅनल आपण खोलणार आहे, त्याच्यावर सर्व व्हिडिओ फ्री राहील. मग वयवारी, त्याच्यानंतर काय काम, ट्रेनवरील ट्रेनवरचे ग्रंथ पाहिले, ट्रेन इकडून गेली, मागून पुढून गेल्या. त्याच्यानंतर गाड्या एकामेकांना अशा क्रॉस झाल्या, तरी एकामेकीच्या गाडीचा का करत आहे, पिछा, एकामेकांना किती वाजता भेटेल, सर्व ग्रंथ आले. ट्रेन, बोटीवरील ग्रंथ, नदीच्या पाण्याचा प्रवाह, स्थिर पाण्यातील प्रवाह, बोटीचा वेग पाहिलं ना, प्रवाहातील वेग आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेग, याच्यावरचे ग्रंथ. मध्य, मध्यांक आणि बहुलक, मीन, मीडियम आणि का मोड, ठीक आहे, याच्यावर ग्रंथ येते. हे थोडसा टॉपिक कठीण आहे. कठीण म्हणजे लय लोकांना माहित नाही, कॉमर्स वाल्या लोकांना माहित आहे, पण त्याच्यावर प्रश्न येते मध्य, मध्यांक आणि बहुलक, ठीक आहे. मग सांकेतिक भाषा, कोडिंग आणि डिकोडिंग म्हणते आले. हे तर पहिलं चॅप्टर आहे, अक्षरमाला आणि अंकमालिका. त्याच्यात सांकेतिक लिपी, हॅश म्हणलं, डिले, थाय म्हणलं, डिले, ढमक म्हणलं, ठीक आहे. तर ठीक आहे, असं आहे. तर मग त्याच्यावर येते सांकेतिक लिपी. मग सांकेतिक लिपीवरचे ग्रंथ पहिलं चॅप्टर आहे, अक्षरमाला याच्यातच आहे ते. बैठक व्यवस्था, सिटिंग अरेंजमेंट, ठीक आहे. मग त्याच्यानंतर आकृत्या पूर्ण करणे. मग आकृत्या पूर्ण करणे कारण लक्ष द्या रे, ते असा चौकोनी डबा देईन, ठीक आहे, हे लक्ष द्या. त्या चौकोनी डब्यात ते अशी डायग्राम देईन, लक्ष द्या, ठीक आहे. या चौकोनी डब्यात अशी डायग्राम देईन, ठीक आहे. मग आता इथं लक्ष द्या, मग अशी डायग्राम देईन, ठीक आहे. आणि ते म्हणा, ठीक आहे, खालीलपैकी कोणत्या आकृतीनं ही डायग्राम परिपूर्ण होईल, त्याला म्हणते आकृत्या पूर्ण करणे. समजलं का. मग आकृत्याचा सिक्वेन्स विचारते. आकृती थोडा बदल झालेला आहे, त्या क्रमाने झालेल्या बदलानुसार 5व्या क्रमांकाची आकृती कोणती येईल सांगा. 4 आकृत्या दिल्या राहील. मग आकृत्या पूर्ण करणे, श्रेणी पूर्ण करणे, का म्हटलं, श्रेणी पूर्ण करणे. रक्त संबंध, ब्लड रिलेशन, ठीक आहे. मग ब्लड रिलेशन आपण आताच पाहिले, ब्लड रिलेशन पाहिले ना. आणि ब्लड रिलेशन वगैरे सगळं तुम्हाला शिकवलं जाईल. त्याच्यानंतर पझल, ठीक आहे. त्याच्यानंतर पझल वरचे ग्रंथ, ठीक आहे. पझल वरचे ग्रंथ बी खतरनाक राहते, ठीक आहे. मग त्याच्यानंतर कॉम्प्रिहेन्शन ऑफ रँक. कॉम्प्रिहेन्शन ऑफ रँक म्हणजे कॉम्प्रिहेन्शन ऑफ रँक म्हणजे अरे ते लेस दॅन आणि ग्रेटर दॅन वगैरे येते ना, लहान मोठं, ठीक आहे.
कमी भेटले कोणाला गुण जास्त भेटले ते गणता येते ना, त्याला म्हणते कॉम्प्रिहेन्शन ऑफ रँक. त्याच्यानंतर सायलोझम. काय होते सायलोझम म्हणजे वेन आकृत्या कायच्यावर गणता येते. कॅलेंडर. कॅलेंडर पाहिलं जातात सर्वसाधारण वर्षात 365 आणि लीप मध्ये 366. लीप मध्ये फेब्रुवारी 29चा. सर्वसाधारण वर्षात किती हप्ते किती दिवस 52 हप्ते 1 दिवस. लीप वर्षात 52 हप्ते 2 दिवस. ठीक आहे. सर्वसाधारण वर्षात ज्या तारखेला जो वार येते त्या तारखेला तो वार 1 दिवस पुढे जाते. पाहिलं का. आणि लीप वर्षात किती दिवस पुढे जाते 2 दिवस. 28चा महिना असेल तर त्याच्या पुढचा महिना ज्या तारखेला जो वार आहे तोच वार पुढच्या तारखेला येते. 29चा असेल तर 1 दिवस पुढे जाते. 30चा असेल तर 2 दिवस. 31चा असेल तर 3 दिवस. ठीक आहे. मग डिस्टन्स आणि डायरेक्शन. त्याच्यानंतर नंबर्स अँड अल्फाबेट सिरीज. ठीक आहे. हे आपण पाहिलेच. हे नंबर या चॅप्टर मध्ये पहिलंच चॅप्टर आहे. हे सगळे महत्वाचे टॉपिक आहे. त्याच्यानंतर लक्ष द्या. त्याच्यानंतर सामान्य राज्यघटना. राज्यघटनेत कोणते टॉपिक. घटना निर्मितीची प्रक्रिया. त्याच्यानंतर घटनेच्या समित्या सर्व समित्या. तर घटना सर्व समित्याचे अध्यक्ष. महत्वाचे कलम. राष्ट्रपती उपराष्ट्रपती राष्ट्रपतीचा महाभियोग राष्ट्रपतीचा वटहुकूम 123 राज्यपालाचा वटहुकूम 213. इकडं सुप्रीम कोर्ट 214 आणि हायकोर्ट 214. पंतप्रधान मंत्रिमंडळ 74. माहिती आहे का तुम्हाला. त्याच्यानंतर भाग पहिला कलम 1 ते 4. भाग दुसरा नागरिकत्व 5 ते 12. 11. बरोबर सांगा. माझा विश्वास ठेवायचा नाही. 5 ते 11. मग आहे मूलभूत अधिकार 12 ते 35. भाग तिसरा. भाग चौथा मार्गदर्शक तत्वे 36 ते 51. भाग 4 कलम 51 मार्गदर्शक मूलभूत. मग त्याच्यानंतर कलम 368 घटना दुरुस्ती. ठीक आहे. कलम 352 राष्ट्रीय आणीबाणी. कलम 356 राज्य आणीबाणी. कलम 360 आर्थिक आणीबाणी. पाहिजे का. कलम 324 निवडणूक आयोग. कलम 148 कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया. त्याच्यानंतर आपण पाहिलं. ठीक आहे. कलम 266 संचित निधी. 66 सार्वजनिक निधी. कलम 267 आकस्मिक निधी. ठीक आहे. त्याच्यानंतर पाहिलं कलम 343 भारतीय भाषा राजभाषा. कलम 344 अबे राजभाषा का कलम 343. संसदेचा कार्यालयीन कामकाज कशात करण्याची परवानगी राहील. कायच्यात. ठीक आहे. कायच्यात करण्याची परवानगी राहील. इंग्लिश हिंदी. कलम 344 22 राजभाषा. कलम आय लव्ह यू 143. सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशाचा राष्ट्रपती सल्ला घेऊ शकते पण हा सल्ला बंधनकारक नसतो. पाहिलं का. मग त्याच्यानंतर जगातील संविधानाकडून घेण्यात आलेले गोष्टी. पाहिलं का. अरे पाहिलं का. मार्गदर्शक तत्वे आयर्लंडकडून घेतली. ठीक आहे. घटना दुरुस्ती दक्षिण आफ्रिकेकडून घेतली. त्याच्यानंतर आणीबाणी जर्मनीकडून घेतली. मूलभूत अधिकार. ठीक आहे. अमेरिकेच्या स्वातंत्र्याची सनद जाहीरनामा आणि फ्रान्सच्या स्वातंत्र्याची सनद. ठीक आहे. घेतले का. त्याच्यानंतर मूलभूत अधिकार घेतले. मूलभूत कर्तव्य घेतले जपान आणि युएसएसआर. ठीक आहे. माहितीचा अधिकार घेतला स्वीडन. हे सगळे आपण पाहिलं. मूलभूत हक्क मार्गदर्शक तत्वे कर्तव्य भारतीय संसद कायदे व विधिमंडळ राष्ट्रपती उपराष्ट्रपती पंतप्रधान न्याय व्यवस्था राज्य विधिमंडळ. ठीक आहे. पंचायत आणि आणीबाणी. ठीक आहे. हे महत्वाचे टॉपिक आहे. विज्ञान मध्ये एकक. ठीक आहे. कशात काम मोजते. ठीक आहे. प्रकाशाचा वेग कायच्यात मोजते. अरे प्रकाशाचा वेग कशात मोजते. लाईट इयर. माहिती आहे का तुम्हाला. एक प्रकाश वर्ष. त्याच्यानंतर बंदे एकक पाठ करायचे. प्रेशरचं एकक काय. ठीक आहे. फोर्सचं काय. ठीक आहे. हे सगळे विचारते. आम्ल
आम्लाचे स्त्रोत ऍसिड, ठीक आहे, आणि त्याचे स्त्रोत महत्वाचे पीएच स्केल न्यूट्रल 7 वर, स्पेस 0 ते 14, 0-7च्या कमी असन पीएच व्हॅल्यू ऍसिडिक, 7च्या वर असन बेसिक. सगळे कोळशाचे प्रकार अँथ्रासाइट, बिटुमिनस, लिग्नाइट, पीट, त्याच्यातील कार्बनच्या प्रमाणानुसार आवर्त सारणी, ठीक आहे, शुद्ध संमिश्रे, त्याच्यानंतर MRI, ECG, CT स्कॅन, रक्तगट, अवयव, कर्करोग, रोगाचे प्रकार, कवके, आदिजीव, कृमी, जीवाणू, विषाणू वरील रोग, ठीक आहे, त्याच्यानंतर रोगी आणि त्याची लक्षणे, DNA, RNA, जैवतंत्रज्ञान, त्यांना जोडणारे दुवे, मानवी अस्थिसंस्था, मानवी पोषण, त्याच्यात कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स, विटॅमिन्स, संघाची उदाहरणे म्हणजे हे प्राण्याचे प्रकार आहे ना, आधे पोलिफेरा, प्रोटोझोआ, ठीक आहे, पाहिले का, हे सिलेन टेराटा, आधी माहित आहे का, हा नाही तर करता त्याने भलतच काही, ठीक आहे, नाव बरोबर घ्या, ठीक आहे. संघ आणि संघाची उदाहरणे, कोणते प्राणी कोणत्या प्रवर्गात येते, पेशीची रचना, ठीक आहे, प्राणी पेशी, वनस्पती पेशी, विज्ञानातील महत्वाचे शोध, लायकाचा शोध कोण लावला, निवनाचा शोध कोण लावला, ठीक आहे, रक्त विसरणाचा शोध कोण लावला, रक्तगटाचा शोध कोण लावला, ठीक आहे, नायट्रोजनचा शोध कोण लावला, न्यूट्रॉनचा शोध कोण लावला, प्रोटॉनचा शोध, हे सगळे शोध. त्याच्यानंतर भूगोल प्रसिद्ध नृत्य व त्यांची राज्ये. नृत्य प्रकार हा महाराष्ट्रात कथकली, हा लावणी, ठीक आहे, कथकली कुठं आहे, हे कथकली कुठचा आहे, हा केरळ, जोड्या ना, कथकली आंध्र प्रदेश, मोहिनी अट्टनम केरळ, भरतनाट्यम तामिळनाडू, कथक UP, ठीक आहे, गुजरात, झुमर असा झगर आहे ते मोठा, घुमर राजस्थान. मग हे नृत्य त्यांची नावे, नद्यांची होरे, लोकसंख्या महाराष्ट्र, त्याच्यानंतर लोकसंख्या बरोबर करायची भारत, महाराष्ट्र आणि जग, ठीक आहे, जगाची एकूण किती आहे तेवढं पाहायचं, बाकी महाराष्ट्र भारताची. प्रशासकीय विभाग, ठीक आहे, महाराष्ट्राचे महाराष्ट्राचे किती, भारताचे किती 35 का 36 आहे. आता किती जिल्हे आहेत, भारताचे प्रशासकीय विभाग म्हणजे किती राज्य, किती केंद्रशासित प्रदेश. प्राकृतिक विभाग, प्रादेशिक विभाग, खनिज संपत्ती, वनाचे प्रकार, पर्वतरांगा, अभयारण्ये, राष्ट्रीय उद्याने, बंदर, मृदा, धबधबे, लेण्या, शिखर, किल्ले आणि वनाचे प्रकार, ठीक आहे, पर्जन्याचे प्रकार, हे सगळे शिकवलं आहे आपण, हे सगळे डिटेल मध्ये घेतलं आहे. त्याच्यानंतर चालू घडामोडीत योजना, ठीक आहे, नवीन चालू केलेल्या सरकारनं योजना, त्याच्यावर प्रश्न येतेच, ठीक आहे, मग ते कोणती असो, जनधन असो, ठीक आहे, आरोग्यमाला आपलं काय आयुष्यमान, ठीक आहे, ज्या स्कीम आहे त्याच्यावर प्रश्न येते. पुरस्कार, मग ते ऑस्कर, रॅमन मॅग्सेसे, पद्मविभूषण, पद्मश्री, ठीक आहे, त्याच्यानंतर राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सगळे झाले. खेळ, क्रीडा, सगळेच, क्रीडा, युद्ध सराव, बचाव मोहिमा, नियुक्त्या, कोणाची नियुक्ती लेटेस्ट आता झाली आहे, निधन, वार्ता, कोणी मेलो असेल त्याच्यावर, उद्घाटन व त्याचे आता हे उद्घाटन, राम मंदिराचे उद्घाटन, ठीक आहे, अटल सेतूचं उद्घाटन, ठीक आहे, हा ते बरोबर. संघटना, ठीक आहे, हे संघटना, त्याचे मुख्यालय व त्याची स्थापना, युनेस्को, युनो, ठीक आहे, त्याच्यानंतर नॉन अलाइनमेंट मुवमेंट, SAARC, G20 ची परिषद व भारतातली RC, माहित आहे का, हा. त्याच्यानंतर जेवढ्या संघटना आहे, त्याच्यानंतर OPEC, ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्री, अन्न, ठीक आहे, अन्न महामंडळ, जागतिक अन्न महामंडळ, याचे सगळे मुख्यालय विचारते, पाठ करायचे. अर्थसंकल्प, बजेटवर प्रश्न, केंद्र महाराष्ट्र यांनी केलेल्या घोषणा, ठीक आहे, चक्रीवादळ त्याचे नाव, ठीक आहे, त्याच्यानंतर नवीन ॲप्स विकसित केलं असेल भारत सरकारनं किंवा महाराष्ट्र सरकारनं एखाद्या कामासाठी त्याचे नाव विचारते. नवीन विकसित केलेले पोर्टल, क्रांतीचे जनक, धवल क्रांतीचे जनक वर्गीस कुरियन, हरित क्रांतीचे जनक MS स्वामीनाथन, ठीक आहे, अवकाश संशोधन आणि त्याच्याबाबत आता सॅटेलाइट सोडले असेल, काही सोडले असेल, DRDO ने एखादं क्षेपणास्त्र बनवलं असेल त्याची माहिती, हे सगळं करायचं. त्याच्यानंतर इतिहास,
इतिहासात प्राचीन संस्था व त्याचे संस्थापक. ठीक आहे का म्हटलं? इतिहासात का प्राचीन संस्था व त्याचे संस्थापक. त्याच्यानंतर आधुनिक भारताचा इतिहास, प्राचीन संस्था आणि त्याचे संस्थापक, बाकी काहीच नाही करायचं. पण आधुनिक भारताच्या इतिहासात 1857चा उठाव, त्यातील प्रसिद्ध लोक, कोणता उठाव कोणी केला, कोणी इंग्रज अधिकाऱ्यांनी मोडून काढला, उठावात सहभागी झालेले लोक महाराष्ट्रातील व भारतातील समाज सुधारक. मग त्याच्यात महात्मा गांधी आले, लोकमान्य टिळक आले, महाराष्ट्राचे 5 प्रमुख सुधारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, धोंडो केशव कर्वे. त्याच्यानंतर ठीक आहे, त्याच्यानंतर टिळकाचा सोबती आगरकर आणि त्याच्यानंतर शाहू महाराज. ठीक आहे, मग हे सगळे करायचे. महाराष्ट्राचा इतिहास, काँग्रेसचं अधिवेशन, त्याचे अध्यक्ष, वृत्तपत्र, चळवळी, त्यांचं नेतृत्व करणारे लोक, कायदे व त्याचे जनक. ठीक आहे, हे कोणते कायदे कोण करायला लावले. मग हे आपण पाहिलं सतीबंदी कायदा. ठीक आहे, त्याच्यानंतर विधवा पुनर्विवाह कायदा पुण्या इंग्रज अधिकाऱ्यांनी केला, पण त्याच्यासाठी पाठपुरावा कोणी केला? जसं सतीबंदी कायद्यासाठी पाठपुरावा केला राजा राममोहन राय. ठीक आहे, मग ते बरोबर पाहिजे. अर्थशास्त्र, देशाचे चलन, भारतासोबत इतर बांगलादेशाचं टका. ठीक आहे, इंग्लंडचं स्टर्लिंग पाऊंड, इकडं अमेरिकेत गेले डॉलर, जपानमध्ये ये. ठीक आहे, त्याच्यानंतर चायनात युआन. समजलं का? प्रत्येकाचं अलग अलग चलन आहे. ठीक आहे, ते चलन, पंचवार्षिक योजना, पंचवार्षिक पुऱ्या 12 आहे, त्याचे घोषवाक्य. ठीक आहे, त्याचं प्रतिमान, ती योजना केव्हा चालू केली, योजनेत झालेल्या स्कीमा, ते बरोबर. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि इतर बँकाची स्थापना आणि मुख्यालय. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आहे. हे जे ऑनलाईन बॅच आता फिनिक्स अकॅडमी वर्धा या ॲप्सवर आणि टेलिग्राम चॅनलवर आणि फिनिक्स अकॅडमी वर्धा हे नवीन युट्यूब चॅनल आहे, त्याच्यावर चालू होणार आहे. ठीक आहे, तर हे लाईव्ह लेक्चर राहील. कारण सकाळी 7 ते 8, सकाळी 8:15 ते 9:15, 7 ते 8 राहील. जीएसचे एक टॉपिक राहील, राज्यघटना, मग ते झालं का विज्ञान, मग इतिहास, मग इकॉनॉमिक्स. मग लगेच 8:15 ते 9:15 राहील भूगोल आणि चालू घडामोडी, सकाळी 9:30 ते 10:30. ठीक आहे, हा जो टायमिंग आहे याच्यात राहील मराठी, आणि दुपारी 3:15 ते 4:30 राहील गणित, बुद्धिमत्ता आणि इंग्लिश. अशा पद्धतीनं ह्या टाइम टेबल चालल आणि या तुम्हाला 2 महिन्यात सिलेबस कंप्लीट करून भेटेल. फिनिक्स अकॅडमी वर्धा ॲप्सवर किंवा फिनिक्स अकॅडमी वर्धा या युट्यूब चॅनलवर किंवा फिनिक्स अकॅडमी वर्धा या सरळ सेवा नावाच्या युट्यूब चॅनलवर फ्री ऑफ कास्ट आहे सर्वांसाठी. ठीक आहे, मग IBPS पॅटर्न नुसारच शिकवण्यात येईल. लाईव्ह रिव्हिजन आणि प्रॅक्टिस राहील. PDF स्वरूपाच्या नोट्स ठीक आहे उपलब्ध राहील, पण त्या ॲप्सवर भेटेल, कारण युट्यूबवर PDF स्वरूपाच्या नोट देता येत नाही. डाऊट क्लिअरिंग सेशन राहील. ठीक आहे, सराव प्रश्नसंच राहील ऑनलाईन. सगळे रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा तुम्हाला ते मग युट्यूबवर नाहीतर ॲप्सवर पाहता येईल, जे लेक्चर लाईव्ह असेल. आणि 10 फुल लेंथ टेस्ट राहील 200 मार्काचं, आणि त्याचं विश्लेषण सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून देण्यात येईल. ठीक आहे, तर अशा प्रकारची बॅच चालू येत आहे. ज्या पोराने जॉईन करायचं आहे त्याने फिनिक्स अकॅडमी वर्धा हे ॲप डाउनलोड करा आणि आपल्या युट्यूब चॅनलने सबस्क्राईब करा. ठीक आहे, ह्या व्हिडिओ सर्वांपर्यंत पाठवा, कारण हे फ्री ऑफ कॉस्ट तुमच्यासाठी ठेवला आहे. धन्यवाद, इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.